ओके, गुड मॉर्निंग विद्यार्थ्यांनो. आजच्या क्लासमध्ये आपण काय पाहणार आहोत म्हणजे मेजरेबल प्रॉपर्टीज ऑफ द गॅसेस. जे गॅसेस मॉलिक्यूल असतात, कुठल्याही गॅस मॉलिक्यूल असते, प्रत्येक गॅस मॉलिक्यूलला काही मेजरेबल प्रॉपर्टी असतात. म्हणजे जे मेजर करता येणारे काही प्रॉपर्टी असतात ते आपण आजच्या क्लासमध्ये स्टडी करूया. ओके, तर ह्याच्यापेक्षा अगोदरच्या क्लासमध्ये आपण काय काय पाहिलं तर थोडक्यात मी रिव्हिजन सांगतो तुम्हाला. तर ह्याच्यापेक्षा अगोदरच्या क्लासमध्ये आपण काय पाहिलं होतं म्हणजे कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज ऑफ द गॅसेस हे आपण पाहिलं होतं. ओके, त्याच्यानंतर काय पाहिलं होतं आपण कंपॅरिझन ऑफ द इंटर मॉलिक्युलर फोर्सेस म्हणजे आयन डायपोल इंटरॅक्शन म्हणजे काय असतात, डायपोल डायपोल इंटरॅक्शन म्हणजे काय असतात, लंडन फोर्सेस म्हणजे नेमकं काय असतात, हायड्रोजन बॉन्डिंग कसे असतात, हे सगळं आपण ऑलरेडी स्टडी केलं आहेत आणि ते ह्या व्हिडिओचा लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही त्या व्हिडिओसुद्धा बघू शकता. ओके, तर आजच्या क्लासमध्ये आपण जाऊया तर मेजरेबल प्रॉपर्टीज ऑफ द गॅसेस. तर तुम्हाला माहिती आहे काही मेजरेबल प्रॉपर्टी आहे ते म्हणजे मास आहे आपलं. ओके, त्याच्यानंतर व्हॉल्यूम आहे, त्याच्यानंतर प्रेशर आहे, त्याच्यानंतर टेम्परेचर आहे, त्याच्यानंतर डेन्सिटी आहे, नंतर डिफ्युजन आहे. एवढे सगळे प्रॉपर्टी आपल्याला मेजरमेंट करता येते. त्या प्रॉपर्टी कसं मेजरमेंट करतो ॲक्च्युली आम्ही मास म्हणजे काय, व्हॉल्यूम म्हणजे काय, प्रेशर म्हणजे काय असतं, टेम्परेचर म्हणजे काय असतं नेमकं, डेन्सिटी म्हणजे काय असतं, डिफ्युजन म्हणजे काय असतं, थोडक्यात त्यांनी तुम्हाला इथं स्टडी साईड दिले ते आपण 1 बाय 1 व्यवस्थित स्टडी करूया. तर पहिला घ्या तर आपलं मास म्हणजे काय असतं नेमकं. तर मास कुठल्याही गॅस मॉलिक्यूल असते त्या गॅसेसला मास हा असतात. त्या मास म्हणजे नेमकं आपण काय मेजरमेंट करतो, व्हिच मेजर द क्वांटिटी ऑफ द मॅटर इट कंटेन्स. ज्या दिलेले गॅस मॉलिक्यूलचं मॅटरच्या क्वांटिटी किती आहे ते आपण मेजरमेंट करायचं म्हणलं तर त्याला आपण काय म्हणतो, मास असं आपण त्याला म्हणतो. ओके, इट कॅन बी मेजर्ड एक्सपेरिमेंटली सुद्धा आपण त्याला मेजरमेंट करू शकतो. द एसआय युनिट ऑफ द मास ऑफ गॅस इज द किलोग्राम. तर एसआय युनिट आहे त्याचं किलोग्राम आहे. तर आपल्याला माहिती आहे 1 किलोग्राम इज इक्वल टू 10⁻³ ग्रॅम, हे आपल्याला अगोदर माहिती आहे. ओके, तर एसआय युनिट काय आहे, मासचं किलोग्राम आहे आणि आपण मासमध्ये काय मेजरमेंट करतो, क्वांटिटी ऑफ द मॅटर इट कंटेन्स, हे आपण तिथं मेजरमेंट करतो. ओके, तर सेकंड एक पॉईंट आहे मास ऑफ द गॅस व्हिच इज रिलेटेड टू द नंबर ऑफ द मोल्स. त्याच्यामध्ये क्वांटिटी आपण मेजरमेंट करतो, मॅटर किती आहे त्याचं क्वांटिटी मेजरमेंट करतो म्हटलं तर ते कुणाला रिलेटेड असणार म्हणजे नंबर ऑफ द मोल्स. त्याचं सिम्बॉल आपण स्मॉल एन असं आपण यूज करतो. त्यासाठी एन इज इक्वल टू मास इन द ग्रॅम्स डिवायडेड बाय मोलार मास इन द ग्रॅम्स आपल्याला घ्यावं लागतं. ओके, तर मास इन द ग्रॅम्स म्हणजे स्मॉल एम यूज करतो आणि मोलार मास म्हणजे कॅपिटल एम आपण यूज करतो. म्हणजे मास इन द ग्रॅम्स डिवाइड बाय मोलार मास इन द ग्रॅम्स. आपल्याला माहिती आहे मास म्हणजे वेगळं असते कुठल्याही एखाद्या मॉलिक्यूलचं आणि मोलार मास म्हणजे हा वेगळं असते, हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. ओके, तर त्यासाठी दुसरं तिसरं दोन अजून एक पॉईंट आहे. द फॉलोइंग एक्सप्रेशन ऑल्सो युजफुल इन द कॅल्क्युलेशन. हा दोन्ही जे फॉर्म्युला आहेत हा पण यूज आहे आणि हा सुद्धा थर्डचा यूज आहे. हे कुठं यूज होणार आहे आपल्याला, ज्यावेळी आपण एखाद्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतो त्यावेळी हा तिन्ही फॉर्म्युला आपल्याला यूज होणार आहे. ओके, प्रॉब्लेम जे असतात ह्याच्यावरती फाइंड द नंबर ऑफ द मॉलिक्युल्स किंवा फाइंड द नंबर ऑफ द मॉलिक्युल्स, व्हॉल्यूम ऑफ द गिवन गॅसेस किती आहे, जे त्यावेळी नंबर ऑफ द मोल्स दिलेले असतात आणि व्हॉल्यूम दिलेलं असतात, त्यावेळी आपल्याला हा तिन्ही फॉर्म्युलाचा यूज करून त्याचा मास मेजरमेंट करता येते. तर पहिला काय सांगितलं तुम्हाला, स्मॉल एन इज इक्वल टू मास इन द ग्रॅम्स डिवाइड बाय मोलार मास इन द ग्रॅम्स. ओके, आता दुसरं बघा, स्मॉल एन इज इक्वल टू नंबर ऑफ द मॉलिक्युल्स डिवायडेड बाय अवॅगॅड्रोज नंबर. तर नंबर ऑफ द मॉलिक्युल्स आपण कॅपिटल एन यूज करतो आणि अवॅगॅड्रोज नंबर आपण कोणाला यूज करतो, कॅपिटल याने आपण यूज करतो. तर कॅपिटल याने म्हणजे काय, अवॅगॅड्रोज नंबर. त्याचं व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे किती असतात, 6.022 इंटू 10⁻23. हे अवॅगॅड्रोज नंबरचं व्हॅल्यू आहे. हे दोन्ही डिवायडेशन केलं तर आपल्याला हा स्मॉल एनचं व्हॅल्यू सुद्धा आपल्याला मिळणार आहे. त्याच्यानंतर थर्ड एक आहे, स्मॉल एन इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ द गिवन गॅस इन द लिटर ॲट द STP. व्हॉल्यूम ऑफ द गिवन गॅस इन द लिटर ॲट द STP. STP म्हणजे काय असतं, तर STP म्हणजे स्टँडर्ड टेम्परेचर अँड द प्रेशर. स्टँडर्ड टेम्परेचर अँड द प्रेशर असतात, त्याला आपण STP असं म्हणतो. ओके, तर त्याचा व्हॅल्यू सुद्धा आहे. स्टँडर्ड टेम्परेचर म्हणजे व्हॅल्यू आपण किती येतं नेमकं, स्टँडर्ड टेम्परेचर म्हणजे एक तर
273.15 केल्विन किंवा 0 डिग्री सेल्सिअस हा व्हॅल्यू आपल्याला घ्यावा लागते. काय हा स्टँडर्ड टेम्परेचर 273.15 केल्विन किंवा 0 डिग्री सेल्सिअस आपल्याला घ्यावं लागते. तर प्रेशर म्हणजे आपण किती घेतो, प्रेशर मीन्स 1 ATM एवढा आपल्याला व्हॅल्यू घ्यावं लागते. कधी हे STP मीन्स स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. टेम्परेचर मीन्स 273.15 केल्विन घ्यायचं किंवा 0 डिग्री सेल्सिअस घ्यायचं आणि प्रेशर म्हणजे 1 ATM घ्यायचं. ओके. तर पुढे घेऊ आपण व्हॉल्यूमचं दुसरं. तर पहिला सवाल तुम्हाला मास म्हणजे काय मेजरमेंट करतो आपण, क्वांटिटी ऑफ द मॅटर इट कंटेन्स, म्हणजे नंबर ऑफ द मोल्स ऑफ गॅसेस किती आहे नेमकं ते आपण मेजरमेंट करतो. ओके. चला आता दुसरं घेऊ आपण व्हॉल्यूमचं. ओके. व्हॉल्यूम घेऊ आपण. व्हॉल्यूम म्हणजे काय मेजरमेंट करतो तर तुम्हाला माहिती आहे, व्हॉल्यूम मीन्स सॅम्पल ऑफ गॅस इज द अमाऊंट ऑफ स्पेस इट ऑक्युपाइज. म्हणजे समजा कुठल्याही एखाद्या गॅस मॉलिक्यूल आम्ही एखाद्या कंटेनर किंवा एखाद्या बेकरमध्ये किंवा एखाद्या ग्लासमध्ये आपण जर ठेवलं, त्याच्यामध्ये अमाऊंट ऑफ द स्पेस ते किती ऑक्युपाय केलेले आहेत त्याला आपण काय म्हणतो, व्हॉल्यूम असं आपण म्हणतो. ओके. किती ऑक्युपाय केलं त्याचं जागा त्या दिलेल्या कंटेनरचं किंवा बेकरचं किंवा एखादी बॉटल असते त्याच्यात आपल्याला गॅस मॉलिक्यूलला ठेवता येते. तर त्याचं अमाऊंट ऑफ द स्पेस ते किती ऑक्युपाय केलं. इट कॅन बी एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ द डिफरंट युनिट्स लाईक द लिटर्स. लिटरमध्ये आपण त्या व्हॉल्यूमचं मेजरमेंट करतो. त्याच्यानंतर ML म्हणजे मिली लिटर्स, म्हणजे तिथं सुद्धा आपण मेजरमेंट करू शकतो. त्याच्यानंतर क्युबिक सेंटीमीटर म्हणजे CM3, ह्या व्हॅल्यूसुद्धा आपल्याला हे सगळं तुम्हाला माहितीच आहे. ओके. क्युबिक मीटर MQ मध्ये मेजरमेंट करतो किंवा डेसिमीटर क्यूब म्हणजे DM3, हे सुद्धा ह्या व्हॅल्यू किंवा ह्या युनिट्समध्ये सुद्धा आपण त्याचं मेजरमेंट करू शकतो. SI युनिट ऑफ द व्हॉल्यूम इज द मेन. SI हे सगळे युनिट्स आहेत, पण त्याच्यापेक्षा आपण SI युनिट जर आला तर आपल्याला M3च आपल्याला यूज करावं लागणार आहे. हे लक्षात ठेवा. हे कुठे आहे ते तुम्हाला ज्यावेळी तुमचं MCQ क्वेश्चन वगैरे असतात, MCQ क्वेश्चन आलेले असतात, त्या क्वेश्चनवर तुम्हाला हा प्रश्न आलेला असतात, व्हॉट इज द SI युनिट ऑफ द व्हॉल्यूम. म्हणजे आपलं तुमचं आन्सर यायला पाहिजे क्युबिक मीटर, त्यालाच आपण M3 असं म्हणतो. हा आन्सर तुम्ही तिथं सिलेक्शन करायचं. ओके. द मोस्ट कॉमन यूज्ड युनिट टू मेजर द व्हॉल्यूम ऑफ द गॅस इज द डेसिमीटर क्यूब ऑर द लिटर. जे आपण कॉमन यूज करणारे युनिट्स कुठलं आहे आपलं डेसिमीटर क्यूब. डेसिमीटर क्यूब म्हणजे DM3 जे म्हणतो आपण, DM3 किंवा लिटर असं आपण कॉमनली दररोज यूज करणारे युनिट्स वगैरे आहेत. ओके. तर त्याचा व्हॅल्यू सुद्धा त्याने दिलं. तर 1 लिटर म्हणजे नेमकं किती असतात तर 1000 ml असतात. ओके. 1000 लिटर म्हणजे 1000 CM3 सुद्धा असतात किंवा 1 लिटर म्हणजे 1 DM3 सुद्धा आपण त्याला म्हणतो. हे सगळं लिटर टू DM3, CM3 आणि ML मध्ये कन्व्हर्शन करता येते. कधी कधी कसं असतात प्रॉब्लेममध्ये तुम्हाला युनिट्स कन्व्हर्शन आपल्याला करून घ्यावं लागणार आहे, कारण SI युनिट कुठलं आहे M3 आहे. M3 पाहिजे तर आपल्याला सगळं एकमेकाने आपल्याला कन्व्हर्शन करता यायला पाहिजे. आता इथं दिलं बघा 1 M3 इक्वल टू किती आहे 10⁻³ DM3 किंवा त्यालाच आपण लिटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 10⁻³ लिटर किंवा CM3 मध्ये घ्यायचं असेल तर 10⁻6 CM3 किंवा 10⁻6 ML. ह्या व्हॅल्यूमध्ये आपल्याला कन्व्हर्शन करून घ्यावं लागते कधी कधी प्रॉब्लेम सॉल्व करत असताना. हे लक्षात ठेवा. ओके. तर अजून एकदा सांगतो, व्हॉल्यूम म्हणजे काय मेजरमेंट करतो आपण, अमाऊंट ऑफ द स्पेस इट ऑक्युपाइज, म्हणजे किती ते स्पेस त्या गॅस मॉलिक्यूल ऑक्युपाय केलेले आहे त्यालाच आपण काय म्हणतो व्हॉल्यूम. तर व्हॉल्यूमचं SI युनिट कुठलं आहे M3. हे सोडून आपल्याला ML, CM3, DM3 मध्ये ML मध्ये आणि लिटर हे सगळ्या युनिट्स सुद्धा आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपण त्याचं मेजरमेंट करू शकतो. ओके. पण आपल्याला SI युनिट कुठलं आहे M3 हे तुम्ही लक्षात ठेवा. ओके. हे झालं आपलं सेकंड व्हॉल्यूम. आता तिसरा जाऊया आपण प्रेशर आहे. प्रेशर म्हणजे नेमकं काय असतं, त्याचं मेजरमेंट कसं करतो ते सुद्धा इथं तुम्हाला दिलेलं आहे. तर प्रेशर म्हणजे काय असतं नेमकं, प्रेशर इट इज नथिंग बट फोर्स पर युनिट एरिया. प्रेशर इज नथिंग बट फोर्स पर युनिट एरिया. तर फोर्ससाठी आपल्याला कुठला यूज करतो स्मॉल f यूज करतो आणि एरियासाठी स्मॉल a आपण यूज करतो. मीन्स प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया असं आपल्याला घ्यावं लागणार आहे. मीन्स इट इज द फोर्स पर युनिट एरिया. त्यासाठी आपण फोर्स अपॉन एरिया आपण घेतो. ओके.
प्रेशर ऑफ गॅस इज मेजर्ड विथ द मॅनोमीटर. हे लक्षात ठेवण्यासारखं पॉईंट्स तुम्हाला दिलेले आहेत. मॅनोमीटर आणि बॅरोमीटर दोन आहे. प्रेशर ऑफ द गॅस आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर दोन आहेत. तर प्रेशर ऑफ द गॅसचं प्रेशर आपण मेजरमेंट करण्यासाठी मॅनोमीटर यूज करतो आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे आहे ते मेजरमेंट करण्यासाठी आपल्याला बॅरोमीटर यूज करावं लागतं. हे लक्षात ठेवा. हे सुद्धा तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन असते तिथं तुम्हाला आलेले असतात. व्हिच मीटर इज यूज फॉर मेजरमेंट ऑफ द प्रेशर ऑफ द गॅस म्हणलं की मॅनोमीटर्स सांगायचं आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर मेजरमेंट करण्यासाठी कुठला मीटर यूज करतो म्हणलं तर बॅरोमीटर आपण यूज करावं लागतो. हे लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो. ओके. तर त्याच्यानंतर एस आय युनिट आहे. एस आय युनिट ऑफ द प्रेशर इज द पास्कल. हा पी ए म्हणजे पास्कल. पास्कल कोणाचा आहे? एस आय युनिट ऑफ द प्रेशर किंवा न्यूटन्स पर मीटर स्क्वेअर. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजे Nm/-2 हे लक्षात ठेवा. त्याच आणि त्याच्यानंतर तुम्हाला 1 पास्कलच्या व्हॅल्यू एन न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये पण दिलेत आणि kg पर मीटर पर सेकंड स्क्वेअरमध्ये पण दिलेले आहेत. त्याच्यानंतर 1 बार प्रेशरचं 1 बारमध्ये सुद्धा आपण मेजरमेंट करू शकतो. त्याचं पास्कलमध्ये सुद्धा व्हॅल्यू दिलेले आहेत. हे कधी यूज होणार? तुम्हाला ज्यावेळी तुम्ही प्रॉब्लेम सोडवत असतात त्यावेळी हा युनिटचं कन्वर्शन तुम्हाला तिथं यूज होणार आहे. पण तुम्ही एकच लक्षात ठेवायचं. तर SI युनिट ऑफ द प्रेशर हा कुठले आहे? पास्कल किंवा Nm-2. Nm-2 हे तुम्ही लक्षात ठेवा. ओके. द बार इज इथं बार दिलेलं आहे तुम्हाला. 1 बार इज इक्वल टू व्हॅल्यू 1.00 × 10⁵ पास्कल. दॅट बार इज नाउ रिप्लेसिंग द स्टँडर्ड एटमॉस्फिअर ॲज द मोस्ट कॉन्व्हेंट युनिट ऑफ द प्रेशर. तर बारचं व्हॅल्यू सध्या काढलेलं आहे. त्यासाठी त्यांनी ATM हा सिम्बॉल तिथं यूज करायचा. ATM म्हणजे ॲटमॉस्फिअर. 1 ATM इज इक्वल टू 76 cm ऑफ Hg. त्यालाच आपण 1 ATM इट इज नथिंग बट 760 mm Hg किंवा 1 ATM इज इक्वल टू 760 टॉर ॲज ए 1 टॉर इज इक्वल टू 1 mmHg. हे सुद्धा तुम्हाला व्हॅल्यू यूज होणार आहे कधी प्रॉब्लेम सॉल्व करत असताना. किंवा 1 ATM इज इक्वल टू आपल्याला त्यांनी किलो पास्कलमध्ये सुद्धा इथं व्हॅल्यू दिल्या आहेत. KPM इज किलो पास्कल आणि पास्कलमध्ये दिलेले आहेत. परत तिथं Nm-2 मध्ये पण दिले आहेत आणि बारमध्ये सुद्धा तुम्हाला व्हॅल्यू दिलेले आहे. पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट करून घ्या. हा कधी तुम्हाला पुस्तकामध्ये पण आहे. तुम्ही तिथं तुम्हाला हे मिळून जाईल किंवा आता स्क्रीनशॉट करून घ्या. तुम्हाला समजून जाईल. म्हणजे हा व्हॅल्यू कुठं नेमका यूज करायचा. आपण जर प्रॉब्लेम वगैरे असतात त्या प्रॉब्लेम सोडत असताना आपल्याला युनिट्स कन्वर्शन करून घ्यावं लागते. कधी युनिट्स SI मध्ये असतात, कधी युनिट्स MKS मध्ये असतात, कधी युनिट्स CGS मध्ये असतात. त्या सगळ्या व्हॅल्यू आपण एकमेकाने इंटर कन्वर्शन करता आपल्याला यायला पाहिजे. त्यावेळी हा व्हॅल्यू तिथं यूज होणार आहे. ओके. तर प्रेशरसाठी आपल्याला काय लक्षात ठेवायचं? प्रेशर मीन्स फोर्स पर युनिट एरिया F डिवाइड बाय A. तर प्रेशर ऑफ द गॅस असेल तर मॅनोमीटर यूज करायचं आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर असेल तर बॅरोमीटर यूज करायचं. ओके. त्याच्यानं पास्कल हा प्रेशरचं SI युनिट आहे. एवढं आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. ओके. तर आता पुढं जाऊ आपण टेम्परेचर. ओके. टेम्परेचर मीन्स वाट. तर टेम्परेचर म्हणजे एखाद्या स्पेसिफिक टेम्परेचर असते त्या टेम्परेचरला त्या गॅसेस मॉलिक्युलचं इंटर कन्वर्शन होत असतं किंवा त्याचं सायंटिफिक डेफिनेशन सुद्धा त्यांनी इथं दिलं आहे. बघा इथं काय दिलं त्यांनी? इट इज द प्रॉपर्टी ऑफ अन ऑब्जेक्ट दॅट डिटरमाइन टेम्परेचर. काय डिटर्मिनेशन करत असतो? तर डायरेक्शन इन विच एनर्जी विल फ्लो when that object is in contact with the other object. एक ऑब्जेक्ट दुसरा ऑब्जेक्ट कॉन्टॅक्टमध्ये असेल तर त्याचं एनर्जी कुठं फ्लो होत असतात. समजा तुम्ही रॉड एखाद्या मेटलचं रॉड तुम्ही हीट केलं, एक साईडला गरम होतं, एका साईडला थंड असतं. म्हणजे त्या गरमपासून हॉटपासून कोल्ड एरियाकडे त्याचं एनर्जी ट्रान्सफर होत असतात. ते झालं सॉलिड स्टेटमध्ये. आता इथं तुम्हाला गॅसेस स्टेटसाठी दिलेत. समजा तुमचं गॅस मॉलिक्युल असेल, त्या गॅस मॉलिक्युल हीट आपण केलं किंवा ते ऑटोमॅटिक गरम जर झालं एन्व्हायरमेंटच्या माध्यमातून तर त्याचं काय होत असतं? एनर्जी विल फ्लो फ्रॉम हॉट एरिया टू कोल्ड एरिया होत असतात. हे सुद्धा तिथं होत असतात. द सायंटिफिक मेजरमेंट ऑफ टेम्परेचर इज द मेजर्ड आयदर ऑन द सेल्सिअस स्केल. टेम्परेचर मेजरमेंट करण्यासाठी आपण डिग्री सेल्सिअस यूज करतो किंवा अदर वन इज द केल्विन स्केल. त्यालाच आपण कॅपिटल K असं सिम्बॉल यूज करतो. नोट दॅट डिग्री ऑफ साइन इज नॉट यूज इन द केल्विन युनिट. डिग्री साइन इज नॉट यूज इन द केल्विन. डिग्री म्हणजे ज्यावेळी आपण सेल्सिअस असं यूज करतो
म्हणजे सेल्सिअसवरती आपण स्मॉल एक 0 ठेवतो, ते केल्विनवरती यूज करायचं नाही. हा फक्त 0 कधी ठेवायचं, ज्यावेळी आपण टेम्परेचर सेल्सिअसमध्ये असतो त्यावेळी आपण कॅपिटल सी आणि त्याच्या डोक्यावरती एक स्मॉल 0 करायचं, त्यालाच आपण सेल्सिअस डिग्री स्केल असं म्हणतो. आणि केल्विन असेल तर आपण सिंपल कॅपिटल के लिहायचं. हा सेल्सिअस आणि केल्विन हा दोन्ही टेम्परेचर मेजरमेंट करण्यासाठी युनिट्स आहे. तर एसआय युनिट पण दिलेत. एसआय युनिट ऑफ टेम्परेचर ऑफ द गॅस इज द केल्विन. द सेल्सिअस and Kelvin scales are related by the expression T in the Kelvin is equal to T in the Celsius plus 273.15. तर ज्यावेळी आपल्याला कधी कधी टेम्परेचर तुम्हाला सेल्सिअसमध्ये दिलेले असतात. समजा तुम्हाला 30 डिग्री सेल्सिअस दिलं, तर हा 30 सेल्सिअस इज कन्वर्ट इंटू केल्विन. तर आपल्या केल्विनमध्ये पाहिजे असेल तर त्यावेळी आपल्याला काय करावं लागेल, हा फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागणार आहे. ओके, म्हणजे टेम्परेचर इन द केल्विन इट इज नथिंग बट सेल्सिअस. टेम्परेचर इन द सेल्सिअस किती आहे, 30 डिग्री सेल्सिअस आहे. ओके, प्लस 273.15 म्हणजे 273.15 प्लस 30 ह्या दोन्ही प्लस करायचं. जे काय आन्सर येईल त्या आन्सरला आपल्याला केल्विनमध्ये आलेले असतात. त्या टेम्परेचर आपण प्रॉब्लेम वगैरे सॉल्व करत असताना आपण यूज करू शकतो. ओके, एवढा तुम्हाला टेम्परेचरबद्दल माहिती दिलेलं आहे. समजलं टेम्परेचर म्हणजे इट इज अन प्रॉपर्टी ऑफ ऑब्जेक्ट दॅट डिटरमाइन द डायरेक्शन ऑफ द फ्लो ऑफ एनर्जी फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस. ओके, दॅट इज द टेम्परेचर. तर टेम्परेचर आपण सेल्सिअस आणि केल्विनमध्ये मेजरमेंट करतो. तर केल्विन हा एसआय युनिट आहे आणि समजा सेल्सिअसमध्ये असेल तर आपण त्याला केल्विनमध्ये सुद्धा कन्वर्शन करता येईल. म्हणजे मीन्स टेम्परेचर इन केल्विन इज इक्वल टू सेल्सिअस प्लस 273.15 यूज करायचं. त्या सेल्सिअस टेम्परेचर 273.15 दोन्ही प्लस करायचं. जे काय आन्सर येईल ते केल्विनमध्ये कन्वर्ट झालेले असतात. तसं आपण यूज करतो. ओके, आता पुढे जर आपण डेन्सिटी. ओके, डेन्सिटी म्हणजे नेमकं काय असतात. डेन्सिटी मीन्स इट इज अन मास पर युनिट व्हॉल्यूम. गॅसेस मॉलिक्युल मास किती असते आणि त्याचा व्हॉल्यूम किती असते, पर युनिटच्या व्हॉल्यूममध्ये किती असतात. त्यासाठी तिने दिलेलं आहे डी, स्मॉल डी इज इक्वल टू स्मॉल एम अपॉन कॅपिटल व्ही. डी मीन्स डेन्सिटी, स्मॉल एम मीन्स व्हॉल्यूम आहे, सॉरी मास आहे, आणि कॅपिटल व्ही मीन्स व्हॉल्यूम ऑफ दॅट गिवन गॅसेस मॉलिक्युल. तर एसआय युनिट पण सुद्धा आहे. एसआय युनिट म्हणजे आपण कसं घेतो, केजी पर एम क्यूब. केजी पर एम क्यूब हा त्याचा एसआय युनिट आहे. हा एसआय युनिट यूज करून आपल्याला कुठल्याही गॅस मॉलिक्युलचं डेन्सिटी युनिट आपण लिहू शकतो. इन केस ऑफ द गॅसेस रिलेटिव्ह डेन्सिटी इज मेजर्ड विथ रेस्पेक्ट टू द हायड्रोजन. सपोज इन नॉर्मली आपण डेन्सिटी आपण केजी पर मीटर क्यूब हा युनिट आपण तिथं घेतलेला असतो. ओके, नॉर्मल असेल तर ज्यावेळी गॅसेस मॉलिक्युल असतात, इन केस ऑफ गॅसेस म्हणले त्यांनी, ज्यावेळी गॅसेस मॉलिक्युल असतात त्यावेळी त्या डेन्सिटी आपण कसं मेजरमेंट करतो, विथ रेस्पेक्ट टू द हायड्रोजन गॅस अँड इट इज कॉल्ड ॲज द व्हेपर डेन्सिटी. म्हणजे हायड्रोजन गॅसचं रिलेटेड थ्रू आपण त्याचं डेन्सिटी मेजरमेंट करतो आणि त्यालाच आपण काय म्हणतो, व्हेपर डेन्सिटी असं म्हणतो. व्हेपर डेन्सिटी इट इज नथिंग बट मोलार मास अपॉन 2. मोलार मास अपॉन 2 घ्यायचं. समजा आपण हायड्रोजन CO2 गॅस असेल तर त्या CO2 गॅसचं मोलार मास किती आहे डिवाइड बाय 2 घ्यायचं. त्याच्यावर आपल्याला त्याचं व्हेपर डेन्सिटी काढता येते. ओके, इट इज अबाउट द डेन्सिटी. तर डेन्सिटी मीन्स मास अपॉन डी इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. तर केजी पर एम क्यूब हा त्याचं एसआय युनिट आहे. आणि कुठल्या गॅसचं डेन्सिटी मेजरमेंट करायचं डायरेक्ट करता येत नाही. त्याच्यासाठी त्यांनी काय दिलं तिथं, मेजर्ड विथ रेस्पेक्ट टू द हायड्रोजन गॅस. तर हायड्रोजन गॅसच्या रिलेटेड त्याचं आपण मेजरमेंट करता येते, त्यालाच आपण व्हेपर डेन्सिटी म्हणतो. व्हेपर डेन्सिटी इट इज नथिंग बट मोलार मास अपॉन 2 असं त्याचं व्हॅल्यू घ्यायचं. ओके, पुढे आपण जाऊया डिफ्युजन म्हणजे काय असतं. ओके, पुढे चला, डिफ्युजन म्हणजे आपण त्याला मराठीत एक मिनिंग आहे त्याचं, प्रसारण किंवा अभिसरण असं म्हणतो. डिफ्युजन मीन्स स्प्रेड होणे. तुम्हाला माहिती आहे गॅसेस मॉलिक्युल एक प्लेसपासून दुसऱ्या प्लेसमध्ये त्याचं स्प्रेडिंग होत असतात. ओके, तर इथं सुद्धा त्याने तेच दिले आहेत. इन केस ऑफ द गॅसेस द रेट ऑफ डिफ्युजन ऑफ द टू आर मोर गॅसेस इज मेजर्ड. आता समजा तुमचं रूम आहे किंवा हॉल आहे, त्या हॉलमध्ये डिफरंट गॅसेस मॉलिक्युल असतात. त्या गॅसेस मॉलिक्युलचं डिफ्युजन त्यालाच आपण प्रसारण किंवा अभिसरण असं म्हणतो. त्याचं प्रसारण होत असतं 2 किंवा 2 पैकी जास्त मॉलिक्युल. हा डिफ्युजन हा यूज करून आपल्याला त्याचं मेजरमेंट करता येते आपल्याला. त्यालाच आपण काय म्हणतो, रेट ऑफ द डिफ्युजन असं म्हणतो. रेट ऑफ द डिफ्युजन म्हणजे किती रेटने त्याचं प्रसारण किंवा स्प्रेडिंग होत आहे
त्यालाच आपण काय म्हणतो, रेट ऑफ द डिफ्युजन. त्या रेट ऑफ द डिफ्युजन इट इज नथिंग बट व्हॉल्यूम ऑफ द गॅस डिफ्यूज, म्हणजे व्हॉल्यूम ऑफ द गॅस किती डिफ्यूज झालेला आहे आणि टाइम रिक्वायर्ड फॉर द डिफ्युजन. एवढं समजा 1 लिटर गॅस मॉलिक्यूल आहे, त्या 1 लिटर गॅस मॉलिक्यूलला डिफ्युजन होण्यासाठी किती टाइम लागते, त्यालाच आपण रेट ऑफ द डिफ्युजन असं म्हणतो. त्यासाठी त्याने काय बघा, त्याचा SI युनिट आहे रेट ऑफ द डिफ्युजन. इट इज इक्वल टू DM³ पर सेकंड किंवा CM³ पर सेकंड. DM³ म्हणजे किती ml, किती व्हॉल्यूम आपण गॅस मॉलिक्यूल आहे आणि किती टाइम त्याचं डिफ्युजन झाला, त्यासाठी DM³ पर सेकंड किंवा CM³ पर सेकंड हा युनिट त्याला येतंय. त्यालाच आपण काय म्हणायचं, डिफ्युजन. समजलं डिफ्युजन मीन्स स्प्रेडिंग ऑफ द गॅसेस मॉलिक्यूल. एक गॅस असू दे किंवा एकापेक्षा जास्त गॅस मॉलिक्यूल दे, त्याचं जर स्प्रेड होत असेल त्याला आपण डिफ्युजन म्हणतो. त्या डिफ्युजन जर कॅल्क्युलेशन करायचं असेल त्याला आपण काय म्हणतो, रेट ऑफ द डिफ्युजन. इट इज नथिंग बट व्हॉल्यूम ऑफ द गॅस डिफ्यूज डिवाइड बाय टाइम. तर व्हॉल्यूम आपण DM³ मध्ये मेजरमेंट करतो, टाइम आपण सेकंडमध्ये मेजरमेंट करतो. ओके, हे कसं असते, DM³ असतात. ओके, डिवाइड बाय टाइम रिक्वायर्ड. टाइम आपण सेकंडमध्ये मेजरमेंट करतो, तर ह्यालाच आपण हा सेकंड जर इकडे वर गेलं तर हे काय होते, DM³ पर सेकंड असं होणार. त्यासाठी ह्याचं असाइनमेंट आहे DM³ पर सेकंड आहे. ओके, त्याला आपण काय म्हणतो, डिफ्युजन. ओके, तर आतापर्यंत आपण काय भेटलं, तर मेजरेबल प्रॉपर्टी ऑफ द गॅसेस मॉलिक्यूल. त्याच्यात किती आहे, पहिला आहे मास, सेकंड व्हॉल्यूम, ओके, थर्ड वन प्रेशर, फोर्थ टेम्परेचर, फिफ्थ डेन्सिटी, सिक्स्थ वन डिफ्युजन. एवढं सगळं आपण आजच्या क्लासमध्ये स्टडी केलेले आहेत. मास, व्हॉल्यूम, प्रेशर, टेम्परेचर, डेन्सिटी आणि डिफ्युजन हे सगळं मेजरेबल प्रॉपर्टी ऑफ द गॅसेस आहे. म्हणजे गॅसेसचं मेजरमेंट करता येणाऱ्या प्रॉपर्टी. आपण मास मेजरमेंट करू शकतो. ओके, त्याच्यानंतर व्हॉल्यूम मेजरमेंट करू शकतो, त्याच्यानंतर प्रेशर मेजरमेंट करू शकतो, त्याच्यानंतर टेम्परेचरसुद्धा आपण मेजरमेंट करू शकतो, त्याच्यानंतर डेन्सिटी मेजरमेंट करू शकतो, त्याच्यानंतर डिफ्युजनसुद्धा आपण मेजरमेंट करू शकतो. ओके, इथंपर्यंत स्टडी करून घ्या. पुढच्या क्लासमध्ये आपण गॅसेस लॉज आहे, डिफरंट बॉयल्सला आहे, चॉर्लेसला आहे, गे लुजॅक्सला आहे, असं 4 तुम्हाला लॉज दिलेले आहेत गॅसेस मॉलिक्यूलसाठी. त्याला आज आपण पुढच्या क्लासमध्ये स्टडी करून घ्या. ओके, धन्यवाद.